नमस्कार मंडळी. दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस. यावर्षी वसुबारस 17 ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे. या दिवशी गायीची पूजा केली जाते, ज्यामुळे घरात धनलाभ होतो. वसुबारसला गोवत्स द्वादशी असे देखील म्हणतात. दिव्यांचा सण दिवाळी दरवर्षी मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरी केली जाते. दिवाळीचा पहिला दिवस 17 ऑक्टोबरला साजरा केला जात आहे. आपल्या हिंदू धर्मात वसुबारसला खूप महत्त्व आहे. या दिवशी लोक गायीची तिच्या वासरासह पूजा करतात. वसुबारसपासून दिवाळी सणाला सुरुवात होते. दिवाळी सणाचा हा पहिला दिवस आणि याच दिवशी पहिला दिवा हा लावला जातो. 17 ऑक्टोबरला वसुबारस दिवशी रमा एकादशी आहे आणि याच एकादशीच्या दिवशी वसुबारस हा साजरा केला जाणार आहे. गायीची उत्पत्ती ही समुद्र मंथनातून झाली होती. यावेळी 5 कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या. त्यात नंदा नावाच्या कामधेनूला उद्देशून हा सण साजरा केला जातो. आपल्या हिंदू धर्मात गायीला हे पवित्र देवतेचे आणि संपन्नतेचे आणि मांगल्यतेचे प्रतीक मानले जाते. गायीचे हे 4 पाय 4 वेदांचे प्रतीक आहेत, तर हिमालयाचे हे प्रतिनिधित्व करतात. तिची शिंगे पवित्र त्रिमूर्ती दर्शवतात, ज्यांच्या टोकाला ब्रह्मा, मध्यभागी भगवान विष्णू आणि पायथ्याशी भगवान शिव आहेत. तिच्या डोळ्यात सूर्य आणि चंद्र राहतात. तिच्या खांद्यावर अग्निदेव आणि पवनदेव देखील आहेत. इतर सर्व महत्त्वाच्या देवता कामधेनूच्या भौतिक रचनेत राहतात. म्हणजेच गायीमध्ये प्रत्यक्षात 33 कोटी देवी देवतांचा वास असतो. आणि अशा या कामधेनूची या दिवशी पूजा केल्याने सर्व अडचणीतून मार्ग मिळेल. कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल. घरात भरभराट होईल, सुख समृद्धी मिळेल. तर अशी कोणती वस्तू आपल्याला वसुबारसच्या दिवशी गाई वासराला खाऊ घालायची आहे, या संदर्भातील सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असे नक्की लिहा. या वसुबारसच्या दिवशी गायीची पूजा केली जाते. तुमच्या देवघरामध्ये जर गाय वासराची मूर्ती असेल तर त्याची पूजा जी आहे ती तुम्हाला अवश्य करायची आहे. जर तुमच्या देवघरामध्ये गाय वासराची मूर्ती नसेल तर या दिवशी तुम्ही आवर्जून गाय वासराची मूर्ती खरेदी करून आणावी आणि त्याची पूजा जी आहे तर ती तुम्हाला करायची आहे. त्याचबरोबर तुमच्या घरात जवळपास जर कुठे गाय वासरू असेल किंवा गोशाळा असेल तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही ही गाय वासराची पूजा जी आहे तर ती करू शकता. जर तुमच्या देवघरामध्ये गाय वासराची मूर्ती नसेल, तुमच्या घराच्या आसपास जवळपास सुद्धा कोणाची गाय नसेल तर तुम्ही घरच्या घरी गाय वासराच्या मूर्तीचा रांगोळीचा छाप मिळतो, तर असा छाप काढून म्हणजेच गाय वासराची तुम्हाला रांगोळी काढायची आहे आणि त्याची तुम्ही पूजा केली तरी देखील चालेल. बऱ्याच ठिकाणी या दिवशी अखंड तांदळाने गाय वासराची मूर्तीचे चित्र काढले जाते आणि त्याची पूजा जी आहे तर ती केली जाते. तुम्हाला जशी शक्य होईल त्या पद्धतीने तुम्हाला गाय वासराची पूजा या दिवशी करायची आहे. वसुबारस हा सण मुलांच्या आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी, प्रगतीसाठी रमा एकादशीचे व्रत हे करायचे आहे. संपूर्ण दिवस व्रत तुम्हाला करायचं आहे. सायंकाळी बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगा खाऊन तुम्हाला हे जे व्रत आहे तर ते सोडायचे आहे. आता एकादशी म्हटली की बरेच जण महिन्यातील 2 एकादशीचे व्रत करतात, तर ते व्रत दुसऱ्या दिवशी द्वादशीला सोडतात. तर मग तुम्ही त्या पद्धतीने दुसऱ्या दिवशी हे व्रत सोडलं तरी देखील चालेल. आता या वसुबारसच्या दिवशी गाईला एक वस्तू खाऊ घालायची आहे. वसुबारस दिवशी ही वस्तू गाईला खाऊ घालण्याला सुद्धा खूप महत्त्व दिले जाते. तर ही वस्तू तुम्ही सकाळपासून ते रात्री 12 वाजेपर्यंत जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहे. त्यानंतर ती वस्तू खाऊ घातल्याने व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. प्रत्येकाला असं वाटतं की आपली इच्छा ही पूर्ण व्हावी, यासाठी आपण कष्ट करत असतो. परंतु कधी कधी आपण कितीही प्रयत्न केले, कितीही कष्ट केले तरीही आपल्या कोणत्याही इच्छा या पूर्ण होत नाहीत. आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही.
परंतु वसुबारसच्या दिवशी जर तुम्ही गाईला ही एक वस्तू खाऊ घातली तर नक्कीच तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. कितीही कठीणातली कठीण इच्छा ही पूर्ण होईल. ही वस्तू आपल्याजवळ सायंकाळच्या वेळेस खाऊ घालायची आहे. सायंकाळी जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही खाऊ घालू शकता. त्यानंतर या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, एक ताट घ्यायचं आहे आणि या ताटावरती आपल्याला केळीचे पान जे आहे तर ते ठेवायचे आहे. केळीचे पान जर नाही भेटलं तर काही हरकत नाही. आपल्याला डायरेक्ट ताटावरती ही वस्तू ठेवून गाईला खाऊ घातली तरी देखील चालेल. तर ती म्हणजे आपल्याला बाजरी जी आहे तर ती बाजरी घ्यायची आहे. आपण जी बाजरीची भाकरी बनवतो तर ती बाजरी हे धान्य तुम्हाला एक वाटीभर घ्यायचं आहे किंवा तुम्ही जास्त पण घेऊ शकता. आणि त्या बाजरीवरती तुम्हाला एक गुळाचा खडा ठेवायचा आहे. यानंतर आपल्याला आरतीचं ताट तयार करून घ्यायचं आहे. यामध्ये एक दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. तसेच थोडंसं पाणी घ्यायचं आहे तांब्याच्या कलशामध्ये. पाणी घ्यायचं आहे, तांब्याचा कलश असेल तर तोच घ्या, नसेल तर तुम्ही स्टीलचा घेतला तरी देखील चालेल. आणि या पाण्यामध्ये आपल्याला एक चिमूटभर हळद घालायची आहे. हे पाणी तुम्हाला घ्यायचं आहे. त्याचबरोबर हळद, कुंकू, अक्षता या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या गाईजवळ जायचे आहे. तिथे गेल्यानंतर तुम्ही जे कलशामध्ये पाणी आणले होते ते पाणी तुम्हाला गाईच्या पायावर हळद टाकलेलं पाणी जे आहे तर ते तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर गाईला तुम्हाला हळद कुंकू लावायचे आहे, अक्षता डोक्यावरती वाहायच्या आहेत. आणि त्यानंतर गाईला आणि तिच्यासोबत वासरू असेल तर त्या वासराला एक वाटीभर बाजरी आणि एक गुळाचा खडा ठेवून तुम्हाला गाईला आणि वासराला खाऊ घालायचे आहे. जर तुम्हाला केळीचं पान भेटलं नाही तर त्याच ताटावरती बाजरी आणि गुळाचा खडा जो आहे तर तो ठेवायचा आहे आणि तो तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे. गाय आणि वासरू या दोघांना देखील तुम्हाला खाऊ घालायचं आहे. त्यानंतर तुम्हाला गाईला प्रदक्षिणा करायच्या आहेत. प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत तुम्हाला गाईला 7 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. आणि यानंतर आपला हात त्या गाईच्या पाठीवर तुम्हाला फिरवायचा आहे. आणि हाच हात फिरवत असताना मनोमन तुमच्या मनात जी इच्छा आहे तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे. तसेच तुम्हाला शक्य झाले तर त्या गाईच्या पायाखालची माती जी आहे तर ती तुम्हाला उचलून आणायची आहे. म्हणजे गाय जर मारत नसेल तर तुम्ही गाईच्या पायाला स्पर्श करून गाईच्या पायाखालची माती उचलून आणू शकता. त्याची एक पुडी बांधून तुमच्या वास्तूमध्ये, तुमच्या घरामध्ये ठेवायचं आहे. ही पुडी आपल्या घरात ठेवल्याने घरातील वास्तुदोष, भांडण, नकारात्मकता, अडचणी या नष्ट होतात आणि घरामध्ये सुख, समृद्धी जी आहे तर ती येत असते. आता जर तुमच्या घराजवळ गोशाळा नाही किंवा इतर कोणाची गाय नाही, तुम्ही शहरामध्ये राहत असाल तर अशा वेळी तुम्ही या सर्व वस्तू घेऊन तुमच्या देवघरामध्ये गाय वासराची मूर्ती असेल तर त्याची पूजा तुम्हाला करायची आहे. आणि हा जो नैवेद्य असणार आहे म्हणजे बाजरी आणि गुळाचा तर तो तुम्हाला गाय वासराच्या मूर्तीसमोर ठेवायचा आहे. आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही तो प्रसाद उचलून तुम्हाला ते पक्ष्यांना खाऊ घालू शकता किंवा एखाद्या मोठ्या झाडाखाली तुम्ही ठेवला तरी देखील चालेल. कारण झाडाखाली अनेक पक्षी, कीटक, मुंग्या येऊन ती बाजरी आणि गूळ खाऊन जातील. त्यानंतर प्रत्येकाने हा जो उपाय आहे तर तो नक्की करायचा आहे. वसुबारसच्या दिवशी गाईला ही वस्तू खाऊ घातल्याने व्यक्तीचे कष्ट हे कमी होतात. आणि जर तुमच्याकडे बाजरी नसेल तर तुम्ही हिरवा चारा खाऊ घालू शकता. या दिवशी तुम्ही जर मनोभावे हिरवा चारा खाऊ घातला तरी सुद्धा ते खूप शुभ मानलं जातं. जर तुम्हाला हिरवा चाराही भेटला नाही किंवा बाजरी तुम्हाला भेटली नाही तर चण्याची डाळ, जिला आपण हरभऱ्याची डाळ असे देखील म्हणतो, तर ती बाजरी आणि गूळ असे गोड तुम्ही गाईला खाऊ घालू शकता. या दिवशी एक गोड पदार्थ हा गाईला खाऊ घातला जातो. बऱ्याच ठिकाणी या दिवशी पुरणपोळी सुद्धा बनवली जाते. तर त्या पुरणपोळीचा नैवेद्य सुद्धा गाईला दाखवला जातो. तर ही जी वस्तू आहे तर ही वस्तू आपल्याला आवर्जून वसुबारसच्या दिवशी गाय वासराला खाऊ घालायची आहे. ही वस्तू गाईला खाऊ घातल्याने आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, शांती, भरभराट येते.
33 कोटी देवी देवतांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आणि आपल्या घरामध्ये धनधान्याची भरभराट होऊ लागते. आपल्या व आपल्या मुलांच्या जीवनातील सर्व अडचणी या दूर होतात आणि आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा या देखील पूर्ण होतात. तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तसेच चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच आपण सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. जय महालक्ष्मी.